कुलदीप स्ट्राइक वर असतील शरद, नॉन स्ट्राइक वर असतील सूरज. कुलदीप यांचा पहिला चेंडू असेल शरद साठी. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. कुठलीही धाव काढता येणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. पॉइंट डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. कुठलीही धाव नाही. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. कुलदीप राईट ऑर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना. शरद साठी चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. चला चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खेळ सन्मानाने खेळायचा आहे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एकही धाव काढता येणार नाही. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू इतका उंच गेला की कदाचित चंद्रालाही दिसला असेल. हा षटकार म्हणजे फलंदाजाने गोलंदाजावर केलेला मोठा हल्ला आहे. असेच हल्ले करणं अपेक्षित आहे. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कुठली धाव काढता येणार नाही. संघाची धावसंख्या आहे 10. बिनबाद 10. एक षटक समाप्त झालेला आहे. मुख्य व्यासपीठासमोर ज्या खुर्च्या चेअर्स लागलेल्या आहेत त्यांना विनंती आहे कृपया मागे सरकायचं आहे.
चेतन चव्हाण, आपणास विनंती आहे सर्वांच्या खुर्च्या मागे घ्यायच्या आहेत. नवीन षटक घेऊन आलेला आहे. राज बंजारा, एक लांब रनअप राज बंजारा यांचा, राईट ऑन ओव्हर द विकेट सुरत साठी. एक उंच फटका मारलेला आहे सूरज यांनी. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. बॅट फिरली आणि चेंडू म्हणाला मी जातो जरा फिरून येतो, मी जातो जरा फिरून येतो. या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे. चौकार षटकारांचा पाऊस सुरू झालेला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघाचे समर्थक या सामन्याकडे यावेळेस मात्र चेंडू हवेत उडालेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे नितेश आणि हा झेल सुटलेला आहे. कॅच इतका सोपा होता, चहा घेतानाही पकडला असता, मात्र नितेश यांनी ही चूक केलेली आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये शरदला, सूरजला हा जीवदान मिळालेला आहे, अन्यथा गडी बाद झालेला असता. एक सोपा झेल होता. राज बंजारा पुढचा चेंडू राज बंजारा यांचा. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आणि धन्यवाद डीजे. तिसऱ्या पंचांनी पाहायचं आहे नो बॉल आहे किंवा नाही, तात्काळ निर्णय द्यायचा आहे. तिसरे पंच स्क्रीनवर पाहून आपण ही निर्णय देऊ शकतात. काय दादा, काय मागच्या बॉलचं काय झालं? फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. एक अद्भुत असा रिव्हर्स स्वीप डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शरदने टोलवलेला आहे. चेंडू इतका उंच गेलेला आहे, खूप उंच गेलेला आहे. धन्यवाद डीजे. हा षटकार इतका मोठा होता, चेंडूने देखील एअरलाइन्स तिकीट काढलं असावं असं प्रेक्षकांना वाटत आहे. हा चेंडू इतका मोठा होता, चेंडूने देखील एअरलाइन्सचं तिकीट काढलं असावं. नवीन बॉल द्यायचा आहे. अजून एक बॉल द्या.
पुढचा चेंडू एक चांगला चेंडू, मोठा फटका खेळता आलेला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला टोलवलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय. षटकार, हा खणखणीत षटकार आलेला आहे शरदच्या बॅट मधून. चेंडूला पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडूची आज पूर्ण दमछाक झालेली आहे. चेंडूला आज भरपूर प्रवास करावा लागत आहे. चेंडूला पर्यटनाला पाठवलेला आहे. याला कारण आहे शरद चव्हाण आणि सूरज चव्हाण. 2 षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 35. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तिसऱ्या षटकाची गोलंदाजीसाठी आलेले आहेत निलेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये काही सुधारणा करताना निलेश सीमारेषेवर तैनात केलेले आहे. शरद आणि सूरज साठी एक जाळं विणलेलं आहे. पाहूया या जाळ्यामध्ये दोघांपैकी कोण अडकतं का चौकार षटकार अडकत नाही, पाहावं लागेल. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज साठी. या चेंडूला टोलवलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळेल. निलेश रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र फटका फसलेला आहे. चेंडू गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. फलंदाजांना कृपया सूचना आहे खेळपट्टीवरून कृपया चालायचं नाही. तशा सूचना मुख्य आयोजन कमिटीकडून मिळालेल्या आहेत. गोलंदाज आलेले आहेत निलेश राठोड. आखूड टप्प्याचा हा चेंडू. फलंदाज शरद समजू शकलेले नाही. चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निलेश अत्यंत देखणा असा फटका मारलेला आहे. त्या ठिकाणी कुलदीप उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल लॉंग ऑफच्या ठिकाणी. हा गोलंदाज अत्यंत लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करतोय. निलेश नावाचा हा गोलंदाज आहे. द ग्रेट बंजारा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, मात्र ऐन वेळेस माघार घेतलेली आहे. केवळ 1 धाव मिळेल. या षटकात केवळ 3 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. निलेश एक अचूक पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज देखील समजू शकलेले नाही. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. स्कोर 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 क्षमा करा.
3 षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 38. धावसंख्या आहे 38. प्रति षटक 12.67 च्या सरासरीने धावा बनवताना आता मात्र आलेला आहे गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म मीडियम टिंकू राठोड. टिंकूने आपल्या करिअर मधली या स्पर्धेत 84 धावांची एक अविस्मरणीय खेळी पात्रता फेरीमध्ये खेळलेली होती. टिंकू राठोड सूरजसाठी. सूरजने या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलून दिलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. हा चौकार म्हणजे जणू सरळ महामार्गावरची गाडीच असेल त्या पद्धतीने हा चौकार लगावलेला आहे सूरज यांनी. एक सुंदर फटका. गोलंदाज आहे टिंकू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. पंच अनुभवी आहेत, अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी केलेली आहे. एक चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र शरदने ऐन वेळेस नकार दिला. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय वन बाउन्स, चौकार. लॉंग ऑनच्या दिशेने हा खणखणीत चौकार आलेला आहे सूरजच्या बॅट मधून. 4 धावा मिळतील. एक वेळ असं वाटत होता चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही. क्षेत्ररक्षक पाहताना, सूरज निहाळताना पुढचा चेंडू. अत्यंत सुंदर असा फटका होता. निश्चितच 4 धावा या ठिकाणी संघासाठी कमी झालेले आहेत. नॉन स्ट्रायकर फलंदाज वारंवार या ठिकाणी बचावलेले आहेत. फुलटॉस चेंडू, या चेंडूला टोलवलेला आहे. थोडीशी मिसफील्ड, मात्र केवळ एकच धाव काढलेली आहे. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला होता. या षटकातील शेवटचा चेंडू टिंकू यांचा. एक उंच मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू इतका उंच गेलेला आहे, खूप उंच गेलेला आहे. बॅट फिरली आणि चेंडू म्हणाला मी जातो, जरा फिरून येतो. 6 धावा मिळतील शरद यांना. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 54. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. प्रति षटक 13.50 च्या सरासरीने धावा बनवताना मात्र हाणामारीचे षटक या ठिकाणी सुरू झालेले आहे. केवळ 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 4 षटकात किती धावांची भर घालतात दोन्ही प्रमुख फलंदाज पाहावा लागेल. 54 धावांची अभेद्य पार्टनरशिप झालेली आहे. मात्र ही आपली जी खेळी आहे तिला मोठं स्वरूप देणं आवश्यक आहे. मोठ्या खेळीमध्ये परावर्तित होणं अपेक्षित आहे. शरद चव्हाण खेळतोय 35 धावांवर. 15 चेंडूचा सामना केलेला आहे. 1 चौकार आणि 5 षटकार लगावलेले आहेत. आणि सूरज चव्हाण यांनी 18 चेंडूत नाही 9 चेंडूत 18 धावांवर खेळतायत. 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. पुढचं षटक रामेश्वर राठोडला पाचारण केलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला पाठवलेला आहे सूरज यांनी प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडूला आज भरपूर प्रवास करावा लागत आहे. चेंडूची पुरती दमछाक झालेली आहे. चेंडू थकलाय. याला कारण आहे शरद आणि सूरजची फलंदाजी. 60 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. पहिला चेंडू रामेश्वर राठोड यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट रामेश्वर राठोड सूरज साठी.
आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उंच फटका मारलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. राम होंडाच्या दिशेने षटकार. चेंडू दिसेनासा झालेला आहे. चेंडू म्हणतोय मला जाऊ द्या. हा फटका इतका जोरदार होता की जीपीएस लावला असता तरी चांगलं झालं असतं, कारण तो चेंडू सापडला असता. एक 66 धावांची पार्टनरशिप झालेली आहे दोन्ही प्रमुख फलंदाजामध्ये. पुढचा चेंडू रामेश्वर राठोड यांचा. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव त्या दरम्यान काढलेली आहे. आणि धावाची एक संधी या ठिकाणी, मात्र ती मिस झालेली आहे. अत्यंत चपळाईने धाव पूर्ण केलेली आहे शरद आणि सूरज यांनी. दोन्ही प्रमुख फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करताना, जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज. गोलंदाज रामेश्वर राठोड पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू आणि वन बाउंस. चौकार. डीप मिड विकेटच्या दिशेने 4 धावा मिळतील. चार धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. चौकारांचा पाऊस सुरू आहे. चौकार षटकारांचा. धावसंख्या झालेली आहे 76. 5 गडी बाद झालेले आहेत. मागील षटकात 22 धावा चोपून काढलेल्या आहेत दोन्ही प्रमुख फलंदाजाने. 76 धावांची एक सलामी झालेली आहे. एकही गडी बाद करता आलेला नाही संत राम चैतन्य बापू या संघाला. आता मात्र संत राम चैतन्य बापू हा चिंतेत पडलेला आहे. सूरज आणि शरद यांना रोखावं तर कशा पद्धतीने रोखावं, कारण दोन्ही प्रमुख फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत. 15.20च्या सरासरीने धावा बनवताना द ग्रेट बंजारा हा संघ. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि एक यशस्वी चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. गोलंदाज आहे निलेश. स्ट्राईकवर फलंदाज आहे शरद. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. या चेंडूला टोलवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडीशी मिसफील्ड आणि धावबाद होण्याची एक संधी,
मात्र 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहे. याच पद्धतीने धावा काढाव्या लागतील. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट, पुढचा चेंडूवर पूर्णपणे फलंदाजाला स्वातंत्र्य असेल मोठे फटके खेळण्यासाठी. अधिकृत लायसन मिळालेला आहे शरद यांना या चेंडूवर फटका खेळण्यासाठी. पुढचा चेंडू निलेश राठोड यांचा. आखू टप्प्याचा चेंडू, या चेंडूला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक वारंवार बचावलेले आहे. कृपया एक सूचना आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सांभाळून बसायचं आहे. कुठलीही जोखीम मुख्य आयोजन कमिटी ही स्वीकारणार नाही. सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. एवढी भीषण आक्रमक फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. पुढचा चेंडू स्लिपच्या दिशेने गेलेला आहे त्या ठिकाणी, आणि एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. एक वेळ असं वाटत होतं की शरद कदाचित धावबाद होऊ शकतो, मात्र सूरज एक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, चोरटी धाव हातातून पूर्ण केलेली आहे. प्रशंसा करावी लागेल दोन्ही प्रमुख फलंदाजाची. गोलंदाजाला सूचना आहे फलंदाजाची चर्चा करू नये, काय असेल ते पंचांना सांगायचं आहे. पंच दोघांनाही तशा सूचना द्यायच्या आहेत. 6वे षटक सुरू आहे. स्ट्राइक वर आहे सूरज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू गेलेला आहे लेग स्लिपला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा खणखणीत षटकार आलेला आहे. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे शरद यांचं. 21 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि 7 आकाशाला भिडणारे खूप उंच असे षटकार लगावलेले आहे. दुसऱ्या बाजूने सूरज देखील 40 धावांवर फलंदाजी करतायत. त्यांनी 16 चेंडूचा सामना केलेला आहे. 4 चौकार आणि 3 षटकार त्यांनी देखील लगावलेले आहेत. आता मात्र गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ झालेले आहेत. काय करावं गोलंदाजांना सुचत नाही. या फलंदाजांना रोखावं तर कशा पद्धतीने रोखावं. मात्र टिंकू आलेले आहेत. आता धावसंख्या झालेली आहे 94. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल सूरज यांना. एक उंच फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. शरदची बॅट आज आग ओकत आहे. आज कोणालाही मी बक्षणार नाही किंवा त्यांची खैर नाही. गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी देखील धजावत नाही.
अशी फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. टिंकू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे आणि झेल सुटलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. नशिबाची देखील या ठिकाणी दोघांना साथ मिळत आहे. 105 धावांची अभेद्य पार्टनरशिप या ठिकाणी झालेली आहे. 105 धावांची अभेद्य पार्टनरशिप या ठिकाणी झालेली आहे. 61 धावांवर फलंदाजी करतायत शरद. 23 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. अत्यंत महत्वाच्या क्षणी शरदने आपला बॅटिंगचा क्लास, फलंदाजीचा क्लास या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि आपल्या फलंदाजीमध्ये योग्य त्या सुधारणा केलेल्या आहे आणि संघाला एक सन्मानजनक, एक चांगल्या स्थितीत पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, चौकार. चौकार आणि षटकारांची बरसात या ठिकाणी सुरू आहे. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. हा पाऊस याच पद्धतीने निरंतर सुरू राहणार आहे. पूर्णपणे गोलंदाज हतबल झालेले आहेत. काय करावं, कशा पद्धतीने चेंडू टाकावं, गोलंदाजांना काही एक सुचत नाही. धावसंख्या झालेली आहे 109. अजूनही या षटकातील 2 आणि त्यानंतर 1 षटक बाकी आहे. म्हणजे शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहे या डावातील. फुलटॉस चेंडू, पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. शरद काहीसे निराश झालेले आहेत. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, मात्र मोठा फटका काही खेळता आलेला नाही. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल, अधिकृतपणे लायसन आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. पंच फार अनुभवी आहेत. प्रतीक पवार, शेख, खान असे पंच लाभलेले आहेत. पुढचा चेंडू टिंकू यांचा फ्री हिट. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे आणि संघाचे संघ मालक माननीय भाऊल दादा चव्हाण यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा खणखणीत, पाहूया तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. चौकार आहे किंवा षटकार पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांनी पाहायचा आहे. क्षेत्ररक्षकाने देखील चौकार असल्याचं सांगतायत. तिसरे पंच सांगायचं आहे काय झालेलं आहे. पाहतायत, तिसरे पंच पाहतायत. चौकार दिलेला आहे तिसऱ्या पंचांनी. चला पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू. या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू इतका उंच गेलेला आहे की दिसेनासा झालेला आहे. कदाचित जीपीएस लावावं लागेल. जीपीएस लावलं असतं तर बरं झालं असतं, किमान चेंडू तरी सापडला असता. आणि या ठिकाणी हे मुख्य आयोजन कमिटीचे सदस्य उपस्थित आहे. त्यांनी साफ निराशा व्यक्त केलेली आहे. शरद आणि सूरज किती चेंडू हरवणार, ही तक्रार त्यांनी संघमालक भाऊल चव्हाण यांच्याकडे उपस्थित केलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 121. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. नामोहरण करून सोडलेला आहे संत राम चैतन्य बापू सुपर या संघाला. सळो की पळो करून सोडलेला आहे. पूर्ण गोलंदाज हतबल झालेले आहेत. एकाही गोलंदाजावर दया दाखवलेली नाही या दोन्ही फलंदाजांनी. आपण पाहूया, कुलदीप राठोड यांनी 1 षटकात 10 धावा दिलेल्या आहेत. राज बंजारा यांनी एका षटकात 25च्या सरासरीने 25 धावा दिलेल्या आहेत. निलेश राठोड यांनी मात्र समाधानकारक कामगिरी केलेली आहे. 2 षटकात 21 धावा दिलेल्या आहेत. टिंकू, शेवटचे 6 चेंडू, टिंकू यांनी देखील 2 षटकात 43 धावा मोजलेल्या आहेत. रामेश्वर यांनी 1 षटकात 22 धावा दिलेल्या आहेत. मात्र यावेळेस कुलदीपला पाचारण केलेलं आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे सूरज. अर्धशतकापासून 9 धावा दूर आहे सूरज.
पाहूया या षटकात काही मोठे फटके सूरजच्या बॅट मधून येतात किंवा कसं. कुलदीप आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूचा तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेच्या पार. षटकार लॉंग ऑफच्या दिशेने हा षटकार आलेला आहे. बॅट फिरली आणि चेंडू म्हणाला मी जरा जातो आणि फिरून येतो. अच्छा आहे, काय करावं समजत नाही. स्क्रीनवर देखील दाखवलेलं आहे यूट्यूब. या चेंडूला अत्यंत सुंदर असा फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेच्या पार आणि सूरजच्या देखील या ठिकाणी अर्धशतक झालेलं आहे. दोन्ही प्रमुख फलंदाजांनी अर्धशतक झळकावलेलं आहे. 131 धावांची अभेद्य पार्टनरशिप केलेली आहे. या मैदानावरचे सर्व रेकॉर्ड्स या दोन्ही फलंदाजांनी मोडून काढलेले आहेत. 17.86 च्या सरासरीने धावा बनवताना दोन्ही प्रमुख खेळाडू. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. कुलदीप पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. तत्पूर्वी मुंबईहून अमोल राठोड यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक फोन पे द्वारे सूरज राठोड यांच्यासाठी जाहीर झालेला आहे. अमोल राठोड, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर 501 रुपये फोन पे द्वारे सूरज चव्हाण यांच्या खात्यात अलहिदा पाठवण्यात यावं. पुढचा चेंडू कुलदीप यांचा शरद साठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या डावातील. एक चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल संत राम चैतन्य बापू या संघाला. कुलदीप एक अनुभवी गोलंदाज आहे. हा चेंडू अत्यंत चांगला चेंडू त्यांनी टाकलेला होता. फलंदाज समजू शकलेला नाही कुलदीप. आणि या चेंडूवर शरदने आपला क्लास या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू इतका उंच गेलेला आहे कोणालाही दिसेनासे झालेला आहे. हा फटका म्हणजे थेट प्रेक्षकांसाठी भेटवस्तूच असावी या पद्धतीने या चेंडूला पाठवलेला आहे. चेंडूची पूर्ती दमछाक झालेली आहे. स्कोअरबोर्ड देखील परेशान झालेला आहे. शरद आणि सूरजच्या फलंदाजी समोर धावसंख्या झालेली आहे 138 धावा. डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 81 धावांवर खेळतोय शरद. 29 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 4 चौकार आणि 10 खणखणीत षटकार लगावलेले आहे. शेवटचा चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. केवळ 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. गडी बाद झालेला आहे. निर्धारित 8 षटकात 139 धावा बनवलेल्या आहेत. पूर्णपणे गोलंदाज निष्प्रभ झालेले आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. शरद चव्हाण आणि सूरज चव्हाण यांच्यासाठी 501 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे संघ मालक भाऊलदादा चव्हाण यांच्याकडून. चला पटापट क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सामन्याला आधीच खूप सारा उशीर झालेला आहे. भरपूर मनोरंजन आपण केलेलं आहे संघाचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि चौकार षटकारांचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत द ग्रेट बंजारा संघातल्या डावामध्ये एकूण 14 षटकार आलेले आहेत आणि 9 चौकार आलेले आहेत.
संदीप राठोड यांच्या खांद्यावर कर्णधाराने गोलंदाजाची जबाबदारी सोपवलेली आहे. संदीप राईट ऑफ मोहर द विकेटची गोलंदाजी टाकतील. संदीप राईट ऑफ ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतील. स्ट्राईकवर फलंदाज आहे कुलदीप राठोड आणि अर्जुन जाधव असे सलामीचे फलंदाज आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा मिळतील पहिल्या चेंडूवर. कुलदीपच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. कुलदीप एक आक्रमक फलंदाज आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका कुलदीपच्या बॅटमधून, त्या ठिकाणी शरद उपस्थित आणि झेलबाद झालेला आहे. पहिला गडी या ठिकाणी बाद झालेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी शरदने कुठलीही चूक केलेली नाही आणि झेल घेतलेला आहे. पहिल्या षटकात मोठा मासा गळाला लावलेला आहे संदीप यांनी. कुलदीप राठोडच्या एक छोटेखानी खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. अत्यंत निराश हताश मनाने पवेलियनचा रस्ता पकडताना कुलदीप राठोड, बहुधा त्यांचा या स्पर्धेतला नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत टिंकू राठोड, ज्यांनी पात्रता फेरीमध्ये भीमानायक सुपरस्टार या संघासमोर 84 धावांची एक अविस्मरणीय खेळी साकारलेली होती. त्याच खेळीची आशा असेल. टिंकू एक डावखुरा फलंदाज आहे. बोल बेटा, बकरा काटना पड़े, टीम जीत रही है. हेलो बोल. अरे बकरा काटना पड़ी अपने देवीर, देवीर बकरा काटना पड़ी अपने. हाँ चला चला पटापट. पुढचा चेंडू संदीप यांचा. टिंकूने या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. दोन्हीही डावखुरे फलंदाज आहेत. या डावखुऱ्या जोडीने अनेक संघाला त्रस्त करून सोडलेला आहे. संदीप पुन्हा एकदा अर्जुनसाठी, आणि या ठिकाणी एक झेल घेण्याची एक संधी होती यष्टीरक्षक यांना. मात्र बहुधा हा झेल सुटला असावा. संदीप पुन्हा एकदा, मोठा फटका या ठिकाणी अर्जुनच्या बॅटमधून आलेला आहे. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. खणखणीत षटकार अर्जुनच्या बॅटमधून. 6 धावा मिळतील. चेंडूला पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. संदीप, एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली.
मात्र शरद चव्हाण झेल घेणं अपेक्षित होतं. हा झेल मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचा होता. मात्र शरदचे प्रयत्न अफलातून असे होते. शरद यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. एक जीवदान मिळालेलं आहे अर्जुन यांना. पुढचा गोलंदाज शरद. एक चांगला फटका टिंकू यांचा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. खणखणीत षटकार टिंकूच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाजी टिंकू कडून. एक चांगला चेंडू फलंदाज टिंकू यांना. हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता मात्र तो काही खेळता आलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलेला आहे टिंकू यांनी आणि हल्ला चढवलेला आहे शरद यांच्यावर. दोन फलंदाज आणि गोलंदाजामध्ये ही जुगलबंदी या ठिकाणी सुरू आहे. टिंकूवर मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला विजयी पथावर नेण्यासाठी. टिंकू एक भरवशाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा एक रिव्हर्स स्वीप द्वारे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. स्लोअर वन हा चेंडू होता. फलंदाजाला या चेंडूचा बोध घेता आलेला नाही. शरद राईट ऑन ओव्हर द विकेट. अत्यंत चांगला चेंडू. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. केवळ एक धाव या ठिकाणी घेता आली टिंकू यांना. शरद आखूड टप्प्याचा चेंडू. या हा चेंडू काही समजू शकलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू. अत्यंत काटकसरीने गोलंदाजी करताना शरद फलंदाजीमध्ये देखील आपली चुणूक दाखवलेली आहे आणि गोलंदाजीमध्ये देखील आपली धार दाखवताना. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अर्जुन मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव असा चेंडू. 2 षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे 20. एक गडी बाद झालेला आहे. चला कुलदीपजी पटापट. तिसरं षटकाची गोलंदाजी दिलेली आहे. कर्णधार यांनी संदीपच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. एक चांगला चेंडू आणि या ठिकाणी टिंकू राठोड परतलेले आहेत. दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि एक प्रेक्षकांसाठी आणि एक विशेष बाब या ठिकाणी सांगू शकतो की टिंकू राठोड यांचा देखील प्रामाणिकपणा या ठिकाणी दिसून आलेला आहे.
त्यांनी पाहिलं की चेंडूने बॅटची कड घेतलेली आहे आणि आपली क्रीज या ठिकाणी सोडलेली आहे. पंचांच्या कुठल्याही निर्णयाची वाट न बघता या खेळाडूने पवेलियनचा रस्ता पकडलेला आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मोठ्या खेळाडूची ही एक निशाणी आहे. मात्र टिंकू निराश मनाने पवेलियनचा रस्ता पकडताना महत्वाच्या क्षणी आपला गडी बाद झालेला आहे याची जाणीव त्यांना आहे. आता मात्र डॉक्टर सचिन पवार आणि अर्जुन जाधव यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आलेली आहे. आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची 120 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 35. पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे संत राम चैतन्य बापू सुपर हा संघ. ऐन वेळेस संघाची कामगिरी खालावलेली आहे. संदीप रायटा मोहर द विकेट. संदीप यांनी या षटकात 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. संदीप पुन्हा एकदा डॉक्टर सचिन साठी आणि या वेळेस देखील एक झेल उडालेला होता. मात्र यष्टीरक्षक थोडेसे लांब होते. वारंवार या ठिकाणी बचावलेले आहेत. भेदक गोलंदाजी संदीप कडून. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे संत राम चैतन्य बापू हा संघ. एक निर्धाव चेंडू. संदीप या चेंडूला डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला. धावाची एक छोटीशी मागणी. पंच फार लांब उभे आहे. लेग साइडचे पंच फार अनुभवी आहेत. अर्जुन आहेत स्ट्राईकवर. अर्जुन डावखुरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने लावलेला आहे. हा झेल घेण्याचा प्रयत्न. केवळ एक धाव मिळेल. चेंडू काही वेळ हवेत होता. एक वेळ असं वाटत होतं की हा झेल घेतला जाईल. मात्र खेळाडू खूप लांब. संदीप अत्यंत चांगला चेंडू संदीप यांचा. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 22. या षटकात केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण गडी संदीप यांनी बाद केलेले आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी कर्णधाराने ही जबाबदारी सूरजच्या खांद्यावर सोपवलेली आहे. डावखुरा गोलंदाज आहे सूरज चव्हाण. एक चांगला चेंडू. फलंदाज देखील समजू शकलेले नाही चेंडू आला कुठे आणि गेला कुठे. पूर्णपणे संघ अडचणीत सापडलेला आहे. संत राम चैतन्य बापू 29 चेंडूत 118 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवन उपस्थित आणि तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. अर्जुन जाधव बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर जातील. रुद्र एक आक्रमक फलंदाज आहे. अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये रुद्रने आपल्या संघासाठी
मोलाची कामगिरी केलेली आहे. सर्व जबाबदारी रुद्र आणि डॉक्टर सचिन यांच्यावर आलेली आहे. संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. 4 सामन्यात 46 धावा बनवलेल्या आहेत. सूरज यांचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रुद्र यांचा. सूरज पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. धावबाची एक छोटीशी संधी, मात्र केवळ एक धाव. त्या ठिकाणी शरद उपस्थित आणि शरद कुठलीही चूक करणार नाही. तू चल मैं आया सारखी परिस्थिती झालेली आहे. संत राम चैतन्य बापू या संघाची पूर्णपणे नामोहरण करून सोडलेला आहे या संघाने. द ग्रेट बंजारा 4 गडी बाद झालेले आहेत. डॉक्टर सचिन पवार यांच्याकडून खूप मोठ्या आशा होत्या, मात्र फटकेबाजी करण्याशिवाय देखील पर्याय नव्हता. कारण संघाला आवश्यकता आहे मोठ्या धावगतीची आणि तीच गोष्ट हेरून सचिन पवार सरांनी मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मात्र सीमारेषेवर शरदने त्यांचा या सामन्यातील दुसरा झेल घेतलेला आहे. निश्चितच सचिन पवार सरांचं आणि या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे स्टंपिंगच्या प्रयत्नात. हा ठीक, काही हरकत नाही. 4 षटक समाप्त झालेले आहेत. धावसंख्या आहे 24. 4 गडी बाद झालेले आहेत. 5व्या षटकाची गोलंदाजीसाठी आलेले आहेत आकाश. अजूनही 116 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात 29 धावेची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू, धावबाद होण्याची एक छोटीशी संधी, मात्र चला चला पटापट. आशा करूया त्यांना शेवटपर्यंत फलंदाजाची संधी न मिळो. एक चांगला चेंडू, मात्र पंचांनी याला वाईट दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 27. 4 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजी देखील अत्यंत उत्कृष्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना
पुन्हा एक एक्स्ट्रा धाव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. यष्टीरक्षक सूरज चव्हाण काही सूचना देताना गोलंदाज आकाश यांना. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र पराभवाचं सावट संत राम चैतन्य बापू संघाच्या डोक्यावर घोंगावायला सुरुवात झालेली आहे. कारण जवळपास 29, 30, 32 धावा प्रति षटक काढाव्या लागतील, ज्या क्रिकेटमध्ये जवळपास अवघड आहे. अशक्य जरूर आहे, मात्र शक्यही होऊ शकतात. त्यासाठी मात्र चमत्कार पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. रुद्रवर जबाबदारी ती आलेली आहे. रुद्र उर्फ शांतीलाल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये देखील हा संघ अत्यंत चांगला दिसून येतो. कागदावर हा संघ बलाढ्य वाटतो, मात्र हा संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून याच कामगिरीची आशा आहे संघमालक भाऊल चव्हाण यांना. आखूड टप्प्याचा चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. यष्टी थोडीशी मिसफील्ड आणि या ठिकाणी धाव बाद होण्याची एक अपील केलेली आहे. अचूक थ्रो. त्या ठिकाणी स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे राकेश चव्हाण यांचा, महेश चव्हाण आहेत, यांचा हा थ्रो होता. चला पटापट सामन्याला सुरुवात करायची आहे. रात्रीचे 11:50 झालेले आहेत. पुढचा चेंडू आकाश यांचा. यावेळेस रुद्र याने डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे रुद्र यांना. मात्र 1-2 धावेने काही एक होणार नाही. बहुधा या संघाने पराभव मान्य केलेला असावा. मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र 19 चेंडूत 108 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस अत्यंत सुंदर असा फटका निलेश राठोडच्या बॅटमधून डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अत्यंत क्लासिक असा हा फटका होता. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. त्याने ज्या पद्धतीने हा षटकार लगावलेला आहे, अत्यंत नेत्रदीपक प्रेक्षणीय असा हा फटका होता. एक चांगला चेंडू सूरज यांचा. एक चांगला फटका. संत राम चैतन्य बापू या संघाच्या पवेलियनला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार. प्रेम चव्हाण, रुद्र चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला आहे. रुद्र चव्हाण एक आक्रमक फलंदाज आहे. त्यांनी याची चुणूक यापूर्वीचा जो सामना झालेला होता पात्रता फेरीमध्ये दाखवून दिलेला आहे. आणि रुद्र चव्हाणच्या आकर्षक खेळीमुळेच त्यांचा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला होता. पुढचा चेंडू सूरज यांचा. आणि पहिल्या स्लिपच्या दिशेने धावबाद होण्याची एक संधी, मात्र त्या ठिकाणी राकेश चव्हाण यांच्याकडून मिसफील्ड. 1 धाव पूर्ण केलेली आहे.
या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल. सूरज एक चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. काय झालं आम्हाला कळालेलं नाही. ठीक, निर्धाव असा चेंडू होता. पुढचा चेंडू सूरज यांचा. मोठा फटका खेळलेला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. खणखणीत षटकार. प्रेक्षकांनी कृपया आपल्या चेअर्स मागे घ्यायच्या आहेत, अन्यथा दुखापत झाल्यास जबाबदारी आपली राहील. स्कूटीचे प्रायोजक चेतन चव्हाण यांनी उत्कृष्ट झेल सीमारेषेच्या बाहेर घेतलेला आहे. बाईकचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. 2 संघ उपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश घेतलेला आहे. आता मात्र केवळ 4 संघ शिल्लक आहेत. त्या 4 संघामधून देखील एक संघ विजय पथावर आहे. शरद आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाकडे हा सोपा झेल दिलेला आहे आणि गडीवाद झालेला आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना बाईक कधी मैदानात येईल याची उत्कंठा लागलेली आहे, मात्र ती वेळ जवळ आलेली आहे. एक दानवीर म्हणून ओळखले जातात चेतन चव्हाण. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देत राहतात. पुढचा चेंडू शरद यांचा. एक चांगला चेंडू, निर्धाव असा हा चेंडू. धाव मात्र काही काढता येणार नाही. 5 गडी बाद झालेले आहेत. अर्धा संघ मैदान पवेलियन मध्ये परतलेला आहे. धाव संख्या आहे 52. अजूनही 88 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 10. एक मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक सुंदर झेल घेतलेला आहे. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पुढचा चेंडू, या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. फ्री हिट वर म्हणावा त्या पद्धतीने मोठा फटका खेळता आलेला नाही. तळाचे फलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत, संघाचा पराभवाचं अंतर कमी करतायत. बाकी काही या सामन्यामध्ये काही उरलेलं नाही, शिल्लक नाही. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी विजय चव्हाण उपस्थित आणि विजय चव्हाण संघाचे कर्णधार आहे, कुठलीही चूक करणार नाही आणि 6वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. शरद चव्हाण यांना या सामन्यातील दुसरं यश मिळालेलं आहे. संघ मालक नरेशजी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू शरद यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल या ठिकाणी. पंचांना देखील खेळाचा मोह आवरता आलेला नाही. त्यांनाही शरद, अत्यंत चांगला फटका त्या ठिकाणी नितीन उपस्थित आणि निश्चितच आपल्या संघासाठी
3 धावा नितीन यांनी वाचवलेल्या आहेत. अत्यंत अद्भुत असं क्षेत्ररक्षण नितीन यांचं. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. पाहूया कशा प्रकारचा चेंडू टाकतात. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. फ्री हिट वर केवळ 1 धाव मिळेल. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 59 धावा. 6 गडी बाद झालेले आहेत. सहा चेंडू शिल्लक आहे आणि 81 धावांची आवश्यकता आहे. 81 धावा लागतायत. 81 लागतायत. विजय चव्हाण स्वतः कर्णधार आहेत. गोलंदाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात विजय. विजय राईट ऑफ ओव्हर द विकेट राज साठी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. खणखणीत षटकार. आखूड टप्प्याच्या चेंडूला फलंदाज राज बंजारा अचूक प्रहार त्याच्यावर केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 65. 6 गडी बाद झालेले आहेत. बॉल आपण देत राहायचा आहे. मुख्य आयोजन कमिटी देखील परेशान झालेली आहे. फलंदाजाला त्रस्त झालेली आहे. किती बॉल पुरवायचे आहेत. मागील 3 दिवसात 124 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. अजून किती चेंडू लागतात देव जाणे. चला भेटलेला आहे. विजय चव्हाण पुन्हा एकदा राज यांना. या चेंडूला टोलवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल. अरे स्ट्राइक वर आहे रुद्र उर्फ शांतीलालजी. एक चांगला फटका त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. महत्वाचा फलंदाज शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि शरद चव्हाण यांचे प्रयत्न अद्भुत होते. मात्र 6 धावा मिळतील या ठिकाणी. निश्चितच त्यांनी हा झेल घेतलेला होता. या चेंडूला टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल. द ग्रेट बंजारा संघाचे समर्थकांनी प्रेम पवार यांच्या हातात हा चौका झेल होता. मात्र झेल सुटलेला आहे. आणि द ग्रेट बंजारा या संघाने 61 धावेने विजय मिळवलेला आहे. एक मोठा विजय म्हणावा लागेल आणि दिमाखाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे.